गाडी कोणाची? ते मिसेस प्रधान आहेत ना, त्यांची. त्या कुठे भेटल्या तुला? इथेच, म्हणजे कोपऱ्यावर. अगं एवढी गोंधळलीस का तू? मिसेस प्रधानच्या गाडीत आलीस म्हणजे काय चोरी वगैरे नाही केलीस? वेडी कुठली? चल ये. हो आले. हे बघ मीरा, आपण पुन्हा एकदा चेक करून घेऊया का अश्विनीला? मीता, आशू इज ऍब्सोल्युटली फिट अँड फाईन. मी सांगितलंय ना, तिची काळजी करायची गरज नाही, मग ती करायची नाही. ओके? इतकं भयंकर खोटं, माझ्या जीवाभावाच्या, माझ्यावर माया करणाऱ्या, मला दुखलं खुपलं तर ज्यांच्या डोळ्यात पाणी येतं त्यांच्याशीच खोटं बोलते मी. दादर काका तर रोज भेटणार, रोज नाही जमणार मला असं. त्यापेक्षा मिसेस प्रधान म्हणतात तशी नोकरी सोडलेली बरी. तुझ्याबद्दल काय काय गॉसिप छापून आलेलं मॅगझिन नेमकं त्या परागनी वाचलं. म्हणजे यू कॅन इमॅजिन पलाश काय झालं असेल ते. मागच्या वेळेसारखंच घडलंय. तो पराग आपल्या मिहीरवरती दादागिरी करतोच आहे. तर बघतो मी. आणि त्या परागचं ऐकून बाकीची मुलं मिहीरला चिडवतायत, काय काय बोलतायत, कमेंट्स पास करतायत. खूप खूप डिस्टर्ब झालाय तो. पण तू एवढी डिस्टर्ब नको होस, मी सॉर्ट आउट करेन सगळं. मुलांना जावळ असलं ना की होतोच उलट्यांचा त्रास. हे सगळं सोसावंच लागतं आणि हे सगळं सोसण्यासाठी पोटातलं बाळ बळ देत असतं. मला नक्कीच खात्री आहे आशू अजिबात घाबरली नसणार. तुला अनुभव नाहीये ना म्हणून. लुक नमिता, मला असं अजिबात म्हणायचं नव्हतं. झालं बोलून तुला जे काही बोलायचं होतं? धन्य झाले. नमिता प्लीज माझं ऐकून घे. मला असं अजिबात. समीर, तू काळजी करू नकोस. तू एकदा ठरवलंस ना, मग आता मागे वळून नाही पाहायचं. आपण पाहिलेली स्वप्न कायम लक्षात ठेव, म्हणजे मार्ग आपोआप सापडेल. आता इथे काळजी करून काही उपयोग होणार आहे का? आणि यू नेव्हर नो, कदाचित मीर या सगळ्यातनं बाहेर आला सुद्धा असेल, सगळं विसरून गेलं असेल, सगळं शांत झालं असेल, मस्ती करत असेल तो. एक मिनिट. हा बोला. हो डॉक्टर मीरा पुरंदरे बोलते. बोला. काय? अहो काय वाटेल ते काय बोलताय? नीट बघितलं का सगळ्या रूम्स मध्ये तुम्ही? काय झालंय? नाही नाही, असं कसं होईल? आणि तुमची सिक्युरिटी काय करत होती? झोपली होती का इतका वेळ? काय झालंय मीरा? मला सरे मीर 2 तास झाले तिथून नाहीसं झालं म्हणताय ते लोक. काय? हॅलो. चांगल्या 2 घसघशीत शिकवण्या मिळाल्याच पाहिजेत आपल्याला. खर्च पण वाढत चाललाय, बघायलाच पाहिजे काहीतरी आपल्याला आता. बघतो म्हटलं ना, बघतो. नाही पण येण्या जाण्याचा खर्च, वेळ, या सगळ्या गोष्टी जमेस धरून मग पैसे सांगा, नाहीतर तिथे सुद्धा मुखदुर्बळपणा कराल. चला शतपावली करून येतो मी जरा. बसा, मी जाते. चाल, विरजण लावायचं. हे बघ मीरा, तू एकटी नाहीयेस. आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. सो डोंट पॅनिक. ओके, आम्ही निघतो लगेच. चल. शुभू, तुझी तब्येत सकाळपासून बरी नाहीये, तिला असं एकटीला नाही ठेवता येणार मला. मी आता बरी आहे खरंच, तुम्ही प्लीज जा. नाही शुभू, असं मला नाही तिला एकटीला ठेवता येणार. मी थांबते ना तिच्या बरोबर, तुम्ही जा तिकडे. तुझं काय चाललंय मीता? अगं ही काय कुकुला बाळ आहे का? शुभांकर, ही वाद घालायची वेळ नाहीये, आपल्याला निघायला हवं. मी गाडीची किल्ली घेऊन येतो. ना मिहीरची पण मला तेवढीच काळजी वाटतेय, पण हिला असं इथे एकटीला नाही ठेवता येणार मला. मी समजू शकते. मी मीराला फोन करते आणि तुम्ही पण मला वेळोवेळी कळवत राहा काय होतंय तुला, प्लीज. मग आपण निघूया. चल.